असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर म्हणजे एवढी जी प्रमाणपत्र दिलीत नागपूर विभागामध्ये 8,47,837 म्हणजे सगळी जी कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत दिली आहेत त्याची जी संख्या आहे 38,97,391 एवढी आहे. आणि हे सगळं जे विवरण आहे तुम्ही एबीपी माझावरती हे विवरण पाहत आहात, हा जो तक्ता पाहत आहात हा तक्ता पूर्ण मनोज जरांगे पाटील यांना शासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंतची जी सगळं एकंदरीत येतं हे तक्त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही आता हे त्यांनी ज्या नोंदी शोधल्या त्याबाबतचं त्यांचं की 20 जानेवारीच्या पर्यंतचा विषय 2024 त्यांनी आत्ताचा ही नवीन दिलेला ही आहे ते नवीन आहे दिलेला, त्यामुळे त्यात शंका असण्याचं काही कारणच नाही. आता हे त्यांनीच दिलंय त्यांच्याच वेबसाईटवरून हे आणि हे त्यांनीच दिलंय. म्हणजे एक विषय आपला जवळपास क्लिअर झाला. आता राहिला नातेवाईकाचा, नातेवाईकाने अर्ज करावा असं त्यांनी सांगितलं. आम्ही प्रमाणपत्र तातडीनं द्यायला तयार आहेत, लगेच द्यायला तयार आहेत. आता राहिला मूळ मुद्दा सगळ्या सोयऱ्यांचा. तर सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतचा त्यांनी मसुदा दिलाय. त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांच्या सगळ्या सह्या आहेत. त्याची व्याख्या सह दिलेली आहे त्यांनी. फक्त त्याचा राजपत्रित नाहीये. हे बघा इथं राजपत्र म्हणलंय, त्यामुळं राजपत्रित नाहीये आणि ते अध्यादेश पण नाहीये. मग हे असं असं कसं होणार? कारण तुम्हाला अध्यादेश काढून सूचना द्यावा लागणार आहे सगळ्या कलेक्टर महोदयांना, संबंधित येणाऱ्या मंत्रालयाच्या विभागांना, संबंधित जे जे येते त्यांना सगळ्यांना तुम्हाला हे पुटअप करावं लागणार आहे. तर खाली त्याची प्रक्रिया अंमलबजावणी होणार आहे. तुम्ही जर हे खाली अध्यादेश पाठवलाच नाही त्याची अंमलबजावणी कशी करतील खाली? सगळ्या सोयऱ्यांनी जर अर्ज केला तर त्या सगळ्या सोयऱ्यांना नाही मिळू शकत, अजिबात नाही मिळणार. कारण तुम्ही जर खाली पुटअप केलं तर तो अर्ज करू शकतो किंवा ज्याची नोंद मिळाली तो माणसानं शपथपत्र करून द्यायचा हा माझा स्वर आहे म्हणून, त्या आधारावर सुद्धा त्याला दिलं जाईल. पण कधी अध्यादेश निघाल्याच्या नंतरच, आधी नाही त्याला महत्व राहणार. म्हणून त्यांनी तो अध्यादेश काढला नाही. म्हणलं तुमचं आपलं काय जमणार, कारण मूळच विषय राहिलाय. तर मग त्यांनी सांगितलं की आम्हीच त्यांना सांगितलं, त्यांनी काही वेळ मागितला नाही. आम्ही आझाद बांधाराकडेच निघालो होतो. पण आज 26 जानेवारी एक आनंदाचा देशाचा दिवस आहे. आपण कधी पण आग्रही भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे. या भूमिकेत मी आलो. 4 पावलं मागं सरकवलं पाहिजे. त्याचं कारण पण तसंच आहे. एवढा मोठा समाज इतक्या ताकदीने इकडे आलाय, एवढा मोठा समाज इकडे आलाय, तो निराश होऊन वापस नाही गेला पाहिजे. आणि त्यांच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. नुसते आले गेले बारीक लेकरासारखा खेळ खेळून चालणार नाही. समाजाचं वाटलं झालं. मी कधी पण काम करताना गनिमी करतो, शांत चित्तानंही करतो. कोणत्या टायमाला कोणता डाव टाकायचा, कोणत्या टायमाला आपण मागं यायचं, कोणत्या टायमाला पुढे जायचं. आता आम्ही त्यांना आजचा रात्रीचा आणि उद्या 12 वाजेपर्यंतचा वेळ देऊन आम्ही 4 पावलं मागं आलेलो आहे. पण एकदा जर का 4 पावलं पुढे टाकले तर मग मागे येणार नाही. आणि माझ्या पोरांनाही कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही. जर तसं काही घडलं तर प्रशासनाकडून तर आम्ही मात्र पुराचं झाडून पुसून महाराष्ट्रातला मराठा समाज